ओम नमो भगवते वासुदेवाय। कपिल महामुनींनी आपल्या मातेला उपदेश करायला सुरुवात केली। त्यांनी पुरुष आणि प्रकृती यांच्याबद्दल काही सांगितलं, पण माऊलीला ते नीट उलगडलं नाही आणि म्हणून त्यांनी जिज्ञासा प्रकट केली की भगवंता, ह्या विश्वातली सगळी स्थूल आणि सूक्ष्म कर्म कार्य हे ज्यांचं स्वरूप आहे आणि त्याचप्रमाणे जे ह्या सगळ्यांचं कारण आहे अशा त्या प्रकृती आणि पुरुषांचं लक्षण सुद्धा आपण मला सांगितलं तर बरं होईल। आणि माऊलीची ही जिज्ञासा पुरी करताना भगवंत म्हणाले, यत्तत् त्रिगुणम अव्यक्तम नित्यम सदसदात्मकम प्रधानम प्रकृतीम प्राहुः अविशेषम विशेषवत। ते म्हणाले त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम ह्यांनी युक्त, अव्यक्त, नित्य आणि कार्यकारण असं जे आहे, त्याचप्रमाणे ते निर्विशेष असून सुद्धा संपूर्णतः विशेष धर्मांचा आश्रय आहे अशा त्या प्रधान नामक तत्वाला प्रकृती असं म्हटलं जातं। संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ह्या प्रकृतीचा सगळा खेळ चालतो। हे प्रधान तत्वच म्हणजे ही प्रकृती आहे। मग ते कसं आहे? ते त्रिगुणात्मक आहे। सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी ते युक्त आहे, पण ते आपल्याला दिसत नाही कारण ते अव्यक्त आहे। बर, ती जी प्रकृती आहे ती काही काळापुरती मर्यादित आहे का? तर नाही, ती नित्य आहे। पूर्वी होती, आत्ताही आहे आणि पुढेही असणारच आहे। आणि तीच प्रकृती कधी कार्यरूप धारण करते, कधी कारण रूप धारण करते आणि म्हणून ती कार्यकारण रूप आहे। तसं म्हटलं तर प्रकृतीचा विशेष गुण सांगता येत नाही, पण असं असून सुद्धा प्रकृतीमध्येच अनेक विशेष असलेल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। तेव्हा त्रिगुणात्मक, अव्यक्त, नित्य, कार्यकारण रूप आणि स्वतः निर्विशेष असून सुद्धा ज्याच्यावर सगळ्या विशेष धर्मांचा आश्रय असलेलं जे प्रधान नावाचं तत्व आहे ती प्रकृती आहे असं भगवंत माऊलीला सांगतायत। आणि मग ह्या प्रकृतीचं कार्य काय? तर म्हणाले की पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं म्हणताना आपण हा क्रम स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेतो। ही पंचमहाभूत, पंच तन्मात्रा, त्यांच्या विषयांचं सूक्ष्म स्वरूप, चार अंतःकरण, कारण म्हणजे साधन, आतली चार साधनं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याला चित्त चतुष्टय किंवा अंतःकरण चतुष्टय म्हणतात। हे अंतःकरण आणि 10 इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, अशी एकूण ही जी 24 गोष्टींची एक संघटना होते, संघ होतो, हा समूह होतो, त्यालाच प्रकृतीचं कार्य असं म्हटलं जातं। पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतांचे गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे 5 गुण म्हणजे ह्या 5 तन्मात्रा सांगितलेल्या आहेत। कान, त्वचा, डोळे, रसना म्हणजे जीभ आणि नाक ही ज्ञानेंद्रिय आहेत। वाणी, हात, पाय, कमरेखालचा भाग उपस्थ आणि पायू मलोत्सर्जक इंद्रिय ही 5
कर्मेंद्रिय आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यापासून बनलेलं जे चित्त चतुष्टय आहे, अंतःकरण चतुष्टय आहे, ह्यामध्ये संकल्प, विकल्प, निश्चय, चिंतन आणि अभिमान अशा प्रकारच्या 4 वृत्ती त्यामध्ये लक्षित होतात. संकल्प विकल्पात्मकम मना, मन आपलं सतत काही ना काही संकल्प करीत असतं, विकल्प करीत असतं. मग त्यातला कुठला तरी एक संकल्प किंवा एक विकल्प त्याचा विचार बुद्धी करते, त्याचा निश्चय बुद्धी करते, म्हणून निश्चयात्मिका बुद्धी असं म्हटलं जातं. एका संकल्पाचा किंवा एका विकल्पाचा बुद्धीनं निश्चय केला आणि त्याप्रमाणे जेव्हा काम करायची वेळ येईल तेव्हा त्याचं चिंतन करणारं जे आहे ते चित्त आहे. आणि प्रत्यक्षात कृती जेव्हा होते, कर्म घडतं, तेव्हा तिथे जो अभिमान निर्माण होतो, हे मी केलं, हा अभिमान जो होतो तो अहंकार. अशा प्रकारे पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, अंतःकरण चतुष्टय आणि दशेंद्रिय अशा 24 तत्वांच्या समूहाला प्रकृतीचं कार्य म्हटलं जातं. काही तत्वज्ञानी पुरुष ह्या आणखीन एक 25व काल नावाचं तत्व सांगतात. कारण हे 24 तत्व सगुण ब्रह्माचं सन्निवेश स्थान आहे असं म्हटलं जातं. आणि काळ हे 25व तत्व आहे असं सांगितलं जातं. पण काही विद्वान, काही चिंतक हे त्या कालाला पुरुषापासून वेगळं न मानता पुरुषाचाच प्रभाव मानतात. म्हणजेच ती ईश्वराची संहारक शक्ती, संहारिणी शक्ती मानली जाते, की ज्याच्यामुळे मायेचं जे कार्य असलेले देह आहेत, ह्या देहांमध्ये आत्मत्वाचा, अहंतेचा प्रादुर्भाव होऊन अहंकारानं मोहित होऊन आणि स्वतःलाच करता मानून जीवाला तिथे भय निर्माण होतं. ज्यांच्या प्रेरणेनं गुणांची साम्यावस्था असलेली निर्विशेष अशी प्रकृतीमध्ये गती निर्माण होते, वास्तविक तेच पुरुष रूप असलेले भगवान काल या संज्ञेला प्राप्त होतात. काल हे वेगळं तत्व मानायची गरज नाही असं काहींचं मन आहे. आणि अशा प्रकारे आपल्या मायेकडनं सगळ्या प्राण्यांच्या आत जीवरूपानं आणि बाहेर कालरूपानं व्याप्त असलेलं जे काही आहे त्यालाच भगवंत असं 25वं तत्व मानलं जातं. ज्या वेळेला परमपुरुष अशा भगवंतानं जीवांच्या अदृष्टाला अधीन राहून कर्म जे होतात त्या कर्मांची 2 प्रकारची फळं असतात. एक दृष्ट फळ असतं आणि एक अदृष्ट फळ असतं. तेव्हा जीवांचं जे अदृष्ट फळ आहे त्याच्यात क्षोभ निर्माण होऊन संपूर्ण जीवांची उत्पत्ती स्थान रूपा अशी जी आपली माया आहे तिच्यामध्ये चित शक्ती रूप वीर्य स्थापित केलं आणि त्यामुळे तो तेजोमय असं महत्त्वाला प्राप्त झाला. त्यालाच ते महत्त्व म्हटलं जातं. पुढे आणखीन काय काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.